नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. माणसात श्रद्धा आणि भक्ती असली तर कुठल्याही संकटाला सामोरे जाऊन त्याला हद्दपार करता येतं. याची प्रचिती देखील धुळे तालुक्यातील नेर येथील शिवभक्त योगेश भाऊ यास आली आहे. या पार्श्वभूमीवरच योगेश याने नेर ते साक्री येथे आयोजित शिव महापुराण कथेला रोडावर दंडवत करत कथाकार प्रदीपजी मिश्रा यांची भेट घेत दर्शनाचा लाभ घेतला व कथाकार प्रदीप मिश्रा यांनीही योगेश यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले. माणसाच्या मनात विश्वास, जिद्द यासह भक्ती असली तर कुठलेही यश संपादन करू शकतो. विशेष बाब म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेलं आहे की माणूस चालत असताना किंवा यश संपादन करण्यासाठी पळत असताना मागे कितीही संकट धावत असली तरी माणसाने मागे वळून पाहू नये, तरच माणूस हा यश गाठू शकतो. याची प्रचिती देखील नेर गावाचे सुपुत्र योगेश भाऊ यांच्याकडे पाहून आली आहे. योगेश हा गेल्या अनेक वर्षापासून शारीरिक आजारांनी त्रस्त होता. त्यावर विविध दवाखान्यांमध्ये विशेषतः ICU मध्ये उपचारही सुरू होते. मात्र योगेशच्या मनात भक्ती आणि विश्वास असल्यामुळे त्याने आपल्या शारीरिक आजाराला हद्दपार केले आहे. कारण योगेश याची भगवान शंकरावर अपार श्रद्धा आणि भक्ती असल्या कारणाने योगेश हा आपल्या शारीरिक त्रासापासून मुक्त झालाय. याच पार्श्वभूमीवर योगेश याची प्रख्यात कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्यावर देखील तेवढीच भावना असल्याने योगेश याने थेट गाव ते साक्री येथे आयोजित केलेल्या शिव महापुराण कथेपर्यंत रोडावर दंडवत करत प्रदीपजी मिश्रा यांच्या दर्शनाचा लाभ घेतला व कथाकार प्रदीपजी मिश्रा यांनी देखील योगेश भाऊ यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार केला. दीपक मोरे, नेर प्रतिनिधी. जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या प्रेरणेने व प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते. यावेळी चारही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले होते. यावेळी सकाळ सत्रात चारही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून सर्वांची मनं जिंकलीत. संचालनात मशाल मिरविण्याचा मान रोहित सोनवणे जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती या विद्यार्थ्यास मिळाला. स्पर्धेत धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री या तालुक्यांचा समावेश होता. जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती या शाळेने विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवून उत्कृष्ट अशी कामगिरी करीत भरघोस पारितोषिकं मिळविलीत. 100 मीटर धावणे मोठा गट मुली प्रथम, कबड्डी मुले मोठा गट प्रथम, कबड्डी मुली मोठा गट प्रथम, लांब उडी मुली मोठा गट द्वितीय क्रमांक मिळवून शाळेने उत्तुंग भरारी घेतली आहे. विशेष म्हणजे शाळा नवीनच असून केवळ 2 वर्षात शाळेने उत्तम यश संपादन केलेले आहे. मागील वर्षी सुद्धा शाळेने सर्वाधिक पारितोषिकं मिळवलेली आहेत. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे उपशिक्षण अधिकारी संजीव विभांडिक, तालुका क्रीडा सचिव तथा शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दंडगवाळ, सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, उपसरपंच दयाराम चव्हाण, माजी सरपंच शंकरराव खलाणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनल भदाणे, दीपक मोरे, लालसिंग गायकवाड, सुमन भिल, चिंतामण भिल, रामदास सोनवणे, शिवाजी पाटील पालक यांनी अभिनंदन केले. दीपक मोरे, नेर प्रतिनिधी. मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 5 दिवस उलटले तरी मुख्यमंत्री व सरकारने अद्यापपर्यंत या उपोषणाची दखल घेतली नाही. सरकारने लवकरात लवकर जागे होऊन मराठा समाजाकडे लक्ष देऊन प्रलंबित मागण्या सोडवायला हव्यात अशी मागणी आज सकल मराठा समाज धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आले. गेल्या वर्षी अंतरावरील सराटी ते मुंबई जो लॉंग मार्च काढण्यात आला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांना शब्द दिला होता की लवकरात लवकर हैदराबाद सातारा गॅझेट व सगळे सोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला सरसकट OBC मधून आरक्षण देण्यात येईल. या शब्दाचा सरकारने अनादर करत 1 वर्ष झाले तरी देखील दिलेल्या शब्दाची पूर्तता केली नाही. त्यामुळे आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसापासून अंतरावली येथे उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. असं असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारने कुठल्याही प्रकारची दखल न घेता मराठा समाजाकडे व आमच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे लवकरात लवकर या सरकारने जागं होऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सकल मराठा समाज धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सकल मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. मनोज दादा जरांगे
संघर्ष योद्धा याच्यासाठी गेल्या 5 दिवसापासून उपोषणाला बसत आहेत. अनेकदा उपोषणाला बसून मुंबईच्या प्रचंड महामोर्चानंतर सरकारने शब्द दिला होता की आम्ही आरक्षण देऊ, ओबीसींना आरक्षण देऊ आणि सगळ्या सोयऱ्यांना पण आरक्षण देऊ. परंतु अजून काहीच झालेलं नाही. पोकळ आश्वासने सरकार देत आहे. मराठ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यात मराठवाड्यामध्ये मराठा आणि अदर असा द्वेष पसरण्याचं जोरदार षडयंत्र सुरू आहे. संतोष देशमुखांची हत्या त्याच्यातलाच एक भाग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारने त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्या. मनोजदादा जरांगेशी संपर्क साधून त्याच्यावर लवकर तोडगा काढावा आणि मराठ्यांना लवकरात लवकर ओबीसी बंद आरक्षण द्यावं, सगळ्या सोऱ्यांचा GR लवकर काढावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी ही सरकारकडे आम्ही प्रथमतः विनंती करतो. आणि त्याबरोबर इशारा देतो की जर लवकरात लवकर तोडगा काढला गेला नाही तर हा वणवा पेटेल. आणि हा वणवा एकदा पेटला, जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत ठीक आहे. दुर्दैवाने आम्हाला शांततेच्या बाहेर काढू नका. मराठा एकदा चिडले तर इतिहास घडू शकतात आणि याची दखल घेऊन या शासनाने त्वरित मराठ्यांना आरक्षण द्यावं. जरांगे पाटील गेले 5 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यांच्याबरोबर अनेक समाज बांधव तिथे बसलेले आहेत. सगळ्या महाराष्ट्रातले लोक रोज तिथे जाऊन पाठिंबा देत आहेत, त्यांच्यासोबत उपोषणाला बसत आहेत. या शासनानं त्याची त्वरित दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीचं आवाहन या शासनाला मी करतोय. पंजाब येथील अमृतसरातील संविधान चौकातील संविधानाची प्रतिमा जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करणाऱ्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संविधान संरक्षण समिती धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांना निवेदन देण्यात आले. भारत देश गणतंत्र दिनाचा 76वा दिवस साजरा करत असताना त्याच दिवशी 26 जानेवारी 2025 रोजी पंजाब राज्यातील अमृतसर येथील संविधान चौकात अगोदर संविधानाची प्रतिमा जाळण्यात आली आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखील तोडफोड करण्यात आली. सदरच्या घटनेवरून भारतात मनुवादी वृत्ती फोफावत असल्याचे आणि संविधान आणि भारतीय राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रति घृणा फैलावली जात असल्याचे निदर्शनास येते. यामुळे दलित समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. देशातील सामाजिक सांप्रदायिक सद्भावनेला ठेच पोहोचवण्याचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून देशातील नागरिकांच्या जीविताला आणि वित्ताला हानी पोहोचवण्याचा उद्देश सदरच्या नमूद घटनेच्या मुख्य सूत्रधार आरोपींचा उद्देश असल्याचे निदर्शनास येते. म्हणूनच सदरच्या घटनेतील आरोपितांवर देशद्रोहाच्या गुन्ह्यासह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन सदरची केस शीघ्र न्यायालयात चालवण्यात यावी अशा आशयाचं निवेदन धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संविधान संरक्षण समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र अण्णा लोंढे, प्राध्यापक बाबा हातेकर, कॉम्रेड LR राव, BB वानखेडे, PV अहिरे, AS शिरसाट, PT बेडसे, MH मोहिते, KS शिंदे, प्राध्यापक राम जाधव, प्राध्यापक अनिल दामोदर, AD वागोदे, KM शेजवळ, डॉक्टर पापालाल पवार, ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाणे, धनंजय गाळणकर, प्राध्यापक अनिल दामोदर, दीपकुमार साळवे, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, GD जाधव, छोटूलाल मोरे, सागर मोहिते, हर्षबोध मोरे, मुक्त पत्रकार रामकृष्ण शिंदे इत्यादी संविधानप्रेमी आणि संविधान संरक्षण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते. 75व्या वाढदिवशी 26 जानेवारी 2025 पंजाबमध्ये अमृतसर येथे भारतीय संविधानाच्या प्रतीची अवहेलना करून जाळपोळ फाडाफाड करून अमृतसरमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तोडून टाकण्यात आलेला आहे. हे दिवसाढवळा हे कृत्य होत असताना गुन्हेगार पकडला गेला. परंतु आमची मागणी अशी आहे की
त्याच्यावर देशद्रोहाच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे, तो करण्यात यावा. आता तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. देशद्रोहाच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहासाठी जी कायद्याअंतर्गत कठोरातली कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी. आणि ठिकठिकाणी भारतात गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही हे चित्र बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळा, बाबासाहेबांची प्रतिमा, भारतीय संविधानाची प्रत कुठे जाळण्यात येते, कुठे जर त्याची प्रतिमा उभी करण्यात आली असेल तर त्याला विद्रूप करण्यात येते. हे प्रकार सातत्याने जे होत आहेत याचं कारण सत्तेवर असलेल्या केंद्र सरकारचं या प्रकरणात असलेलं औदासिन्य, आणि हे औदासिन्य एका अर्थाने अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारं आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. पंतप्रधान ठिकठिकाणी हातात पुस्तक घेऊन डोकं नमवतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे पंटर संविधानाची अशी अवहेलना करतात. आणि एवढ्यासाठी आम्ही निवेदन तयार करून माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या माध्यमातून देशाच्या गृहमंत्र्याकडे पाठवण्यासाठी आम्ही आलो. धुळे महानगरपालिकेच्या वसुली पथकाकडून आज सकाळी बँक ऑफ महाराष्ट्र धुळे शहर शाखेसह शहरातील एका कटलरी दुकानाला सील करण्यात आले. नोटिसा देऊनही थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील धुळे शहर शाखा बँक ऑफ महाराष्ट्र ही राजवाडे संशोधन मंडळ मालकीच्या जागेवर भाडेतत्वावर सुरू असून गेल्या अनेक वर्षापासून गल्ली नंबर 4 येथे ही बँक सुरू आहे. तर या बँकेकडे 84,93,728 रुपये थकबाकी असल्याने वेळोवेळी मनपा प्रशासनामार्फत नोटिसा देण्यात आल्या, तसेच लोक अदालतीच्या मार्फत देखील नोटीस देण्यात आली. तरी देखील बँकेने दुर्लक्ष केल्याने आज दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 1 वाजेच्या सुमारास सदर बँकेला जप्ती पथकामार्फत सील करण्यात आले. यावेळी राजवाडे संशोधन मंडळ मालकीचे भाडेकरू कटलरी दुकानाला देखील सील करण्यात आली. तर सदरची कारवाई मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे, सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे यांच्या मार्गदर्शनात सदर बँक सील करण्यात आले. यावेळी याप्रसंगी उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे, वसुली अधीक्षक तथा जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक किशोर बागुल, अनिल सुडके, राजेंद्र गवळी, अशोक मंगेळकर, रवींद्र बडगुजर, सचिन पवार, पप्पू वराडे आदी पथक या ठिकाणी उपस्थित होते. धुळे शहरातील गव्हाडसह बऱ्याच मोठ्या मालमत्ता धारकांकडे बऱ्याच प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व उपायुक्त अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम, सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक आज नेमण्यात आलेले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 29/1/2025 रोजी गल्ली नंबर 4 येथील राजवाडे संशोधन मंडळ यांच्या मालकीचे भाडेकरी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे 84,93,728 रुपये थकबाकी असल्याने सदरची बँक व कटलरी दुकान सील करण्यात आलेले आहे. तरी धुळे शहरातील सर्व नागरिक मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी. सदर कारवाई प्रसंगी महाशय उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम, मुंडे मॅडम, वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक किशोर बागुल, राजेंद्र गवळी, अशोक मंगेळकर, अनिल सुडके, रवींद्र बडगुजर आदींनी सदरची कारवाई केलेली आहे. धुळे शहरातील किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक V.N. हलकारे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री V.N. हलकारे व ओंकारमल सुवालाल अग्रवाल विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी तसेच न्यू सिटी शाळेच्या उपमुख्याध्यापिका J.J. जोशी, पर्यवेक्षक श्रीमती S.D. कुलकर्णी व श्री S.V. भामरे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथम विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात प्रभात फेरी काढली आणि त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मुख्याध्यापक VN हलकारे यांच्या शुभ हस्ते भारताचा तिरंगा ध्वज फडकवून सलामी देण्यात आली। यानंतर भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, संविधानाचं वाचन करण्यात आलं आणि त्यानंतर NCC व स्काउट विभागाच्या छात्रसैनिकांमार्फत परेड सादर करत मानवंदना देण्यात आली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले। कार्यक्रमासाठी किसनराव सोनूजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल व ओंकारमल सुवालाल अग्रवाल विकास प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील गवळी सहसंपादक। धुळे तालुक्यातील सोनगिर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी पतपेढीतील धाडसी चोरी करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करण्यास सोनगिर पोलिसांना यश आले असून या चोरट्यांकडून 2 किलो 300 ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली आहे। सोनगिर गावातील श्री विठ्ठल रुक्माई सहकारी पतपेढीच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून खिडकीतून पतपेढीत घुसून पतपेढीतून मुद्देमाल चोरून नेला म्हणून अज्ञात चोरट्या इसमांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता। आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली पांढऱ्या रंगाची कार ही CCTVमध्ये दिसून आल्याने सदर कारबाबत अधिक तपास करून कारचा मागोवा घेऊन कार गेलेल्या रस्त्याचे CCTV फुटेज तपासून नमूद कारचा नंबर निष्पन्न करण्यात आला। त्यानुसार नमूद कारचा चालक ताबेधारकापर्यंत पोहोचून त्यास वर नमूद कारसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। तर या गुन्ह्यामध्ये पहिला आरोपी शकील शेख रफिक शेख गल्ली नंबर 6 मौलवीगंज धुळे हल्ली मुक्काम राहणार सालारनगर अजिंठा चौफुली जळगाव यास जळगाव येथून अटक करण्यात आली। आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याचे धुळे येथील अजून 2 साथीदारांची नावे उघड झाली आहेत आणि त्यानुसार धुळे येथे जाऊन आरोपींचा साथीदार अकबर बागवान पठाण राहणार आझादनगर 80 फुटी रोड तिरंगा चौक धुळे यास अटक करण्यात आली। तसेच तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। शकील शेख रफिक शेख याच्यावर यापूर्वी सन 2015 मध्ये आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी अकबर बागवान याच्यावर यापूर्वी आझादनगर पोलीस स्टेशन भादवी कलम 457, 380, 511, 334 याप्रमाणे भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण 2 किलो 300 ग्रॅम चांदीसह कार क्रमांकाच्या MH43 BOJ 1106 ही देखील हस्तगत करण्यात आली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले, पोलीस उपनिरीक्षक ताकाटे, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रोहन वाघ, चालक पोलीस सब इन्स्पेक्टर किरण राजपूत, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ खान, चालक पोलीस कॉन्स्टेबल संदीप सूर्यवंशी व पोलीस कॉन्स्टेबल कमलेश महाले यांनी केली आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 व संपूर्ण शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात आला आहे। उपायुक्त शोभाताई बाविस्कर यांना वसावे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। येत्या 8 ते 15 दिवसात मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांना वरखेडी डेपोजवळ वॉल कंपाऊंड बांधून बंदिस्त करून त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असे आश्वासन महापालिका प्रशासनातर्फे यावेळी देण्यात आले आहे। सदर आंदोलन ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल, पंकज भाऊ भारसकर, उपमहानगरप्रमुख संदीपदा चौधरी, सागर निकम, मनोज भाऊ शिंदे, गौरी बाबा पाटील, सागर सर साळवे, विलास खेमनार व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। धुळेकर नागरिकांनो, गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मध्ये कुत्र्यांची प्रचंड प्रमाणात अशी दहशत पसरलेली आहे। कालच आमच्या अलंकार सोसायटीमध्ये कुत्र्यांनी एका लहान बालकावर हल्ला केला, परंतु हा प्रकार फक्त एका भागातले तर संपूर्ण धुळे शहरात पसरलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही इथं संपूर्ण धुळे शहराचे साहेब ज्यांच्या अंडरमध्ये कुत्रे पकडायचं काम आहे असे वसावे साहेब समोर आहेत आणि वसावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सांगितलंय की वॉल कंपाऊंड बांधायचं काम चालू आहे। ते वॉल कंपाऊंड बांधले गेल्यावर वरखेडीच्या डेपोजवळ ते कुत्रे पकडणार आहेत आणि त्यांचं निर्देशन करणार आहेत। आम्ही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, जर तुम्ही लवकर 8 तुम्हाला 15 दिवस देतो वसावे साहेब, तर 15 दिवसात तुम्ही सगळे कुत्रे पकडले नाही आणि त्यांचं काम चालू केलं नाही आणि कुठं जर दुर्घटना घडली, कोणाला चावलं, कोणाचा मृत्यू झाला, तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांविरोधात
कोर्टात जाऊ, हायकोर्टामध्ये आम्ही स्पेशल वकील लावलेला आहे. कारण की कुत्र्यांचा त्रास आहे ना इतका भयानक वाढलाय ना. लहान लहान लोकांचे जीव जाऊ राहिले, लहान लहान मुलींचे जीव जाऊ राहिले, म्हाताऱ्या माणसांचे जीव जाऊ राहिले, अक्षरशः लक्ष तोडले जाते. कधी महापालिकेच्या प्रशासनाला लाज नाही वाटत आहे. म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळे मनपाच्या आयुक्तांना आणि इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, जर याच्या पुढं तुम्ही लवकरात लवकर कुत्रे पकडले नाही, त्यांचं निर्मितीकरण केलं नाही, वसावे साहेबांनी सांगितल्यानुसार 15 दिवसात कारवाई झाली नाही तर हा व्हिडिओ आम्ही हायकोर्टात दाखवू आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करू. आम्ही ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून मागणी करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.